6 महिन्यापूर्वी बदलापूर येथील 2 शाळकरी मुलींवर या ठिकाणी अत्याचार झाला होता। हाच अत्याचार कुणावर होऊ नये याकरता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेवरती सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना या 6 महिन्याआधी केल्या होत्या। त्याच अनुषंगाने जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने देखील या ठिकाणी सूचना संपूर्ण जिल्हा परिषदच्या मुख्याध्यापकांना या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या। मात्र अद्यापही तसे चित्र 6 महिने उलटून दिसून येत नाही। आपण जळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या ठिकाणी आलो आहोत आणि या शाळेमध्ये अद्यापही कुठल्याच प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाही। जळगाव जिल्ह्यात जर आपण बघितलं 1700 पेक्षा अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची धक्कादायक बाब आपल्या या ठिकाणी लक्षात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यात एकूण 1820 शाळा आहे आणि 1820 शाळांपैकी फक्त 74 शाळांमध्ये तेही लोकसहभागातून म्हणजेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्या असल्याची माहिती जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे। प्रस्ताव इस्टिमेट याची देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू असल्याची ही माहिती शिक्षण अधिकारी यांनी दिलेली आहे। मात्र अद्याप देखील जिल्ह्यातील 1743 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे धक्कादायक बाब या ठिकाणी समोर आलेली आहे। मुंबईच्या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी सीसीटीव्ही प्रत्येक शाळेत बसवण्यात यावे अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या। मात्र जळगाव जिल्ह्यातील तब्बल 1700 पेक्षा अधिक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाही। त्यामुळे हा प्रस्ताव कुठेतरी लवकरात लवकर या ठिकाणी पारित करावा आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक शाळेमध्ये या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसावे अशीच मागणी पालक वर्गातून होत आहे, सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेची सीसीटीव्हीची कुठपर्यंत प्रोसेस झालेली आहे? सीसीटीव्ही काही शाळेत बसलेत, काही शाळेत प्रोसेस चालू आहे, काय? सर, आपण माननीय DPCच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या 1720 शाळांमध्ये CCTV बसवायचं कामकाज सुरू केलेलं आहे। त्याची मागणी पण आपण संबंधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून घेतलेली आहे आणि त्याचं अंदाजपत्रक किती रुपयाचं आहे यासाठी आपण BSNLला पत्रव्यवहार केलेला आहे आणि BSNLचं काम देखील प्रगतीपथावर आहे। सर, किती शाळा आहे आणि किती शाळेमध्ये बसलेल्या आहेत? सर, आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या जर आपण विचार केला तर 1820 शाळा आहेत। आपल्या 74 शाळांमध्ये ऑलरेडी CCTV आपले कार्यान्वित झालेले आहेत। त्याच्यात काही CCTV लोकवर्गणीतून तर काही CCTV ग्रामपंचायतीने बसवलेले आहेत आणि उर्वरित शाळांसाठीची प्रस्ताव आपण DPCच्या निधीच्या माध्यमातून आपण BSNLला एक सरकारी संस्था म्हणून सादर केलेला आहे आणि त्याचं पण इस्टिमेट आपल्याला लवकरच मिळेल आणि आपण ती कार्यवाही पण लवकरच करणार आहोत। साधारण किती दिवसात होऊ शकतं सर? काय सर, आमचा दैनंदिन फॉलोअप सुरू आहे त्यांच्याशी। जसं आलं आपल्याला की आपण लगेच त्या प्रोसेस आपण पूर्ण करूया। तर इतर ग्रामपंचायतीला किंवा सामाजिक संघटनेला काय आवाहन करणार तुम्ही? सर, या संदर्भामध्ये CSRमधून किंवा ग्रामपंचायतच्या निधीतून, वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतीने सहकार्य केलं तर आणखी आपल्याला मुलांचं शिक्षण सुरक्षित करता येईल आणि मुलांचं शिक्षण सुरक्षित झालं म्हणजे दर्जेदार शिक्षण देता येईल। म्हणून ग्रामपंचायतींनी किंवा सामाजिक संस्थांनी गावातल्या जिल्हा परिषद शाळेला CCTV बसवण्यामध्ये आपलं योगदान द्यायला हरकत नाही। आपण पण सरकारी निधीच्या माध्यमातून आपण करतो आहे ते काम, पण आणखी त्यांची जर जोड मिळाली आपल्याला तर ते काम आपल्याला आणखी गतीने पूर्ण करता येईल। मात्र शासकीय कामांनी 12 महिने थांब अशा वृत्तीचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहावयास मिळतं आहे। अशी परिस्थिती या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील शाळेतील आहे। बदलापूरची घटना जळगाव जिल्ह्यातील अशा कुठल्या विद्यार्थिनींवर घडण्याची वाट प्रशासन बघतंय का? आणि ते घडल्यानंतर या ठिकाणी CCTV बसतील का? तसं झाल्यावर प्रशासनाला जाग येईल का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र आता न्यूज 18 लोकमतने या बातमीची वाचा फोडल्यानंतर कुठेतरी प्रशासन जागं होईल आणि CCTV कॅमेऱ्यासाठी सूचना देण्यात येतील आणि तात्काळ CCTV कॅमेरे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेवर बसेल अशीच अपेक्षा आपण या ठिकाणी करूयात। नितीन नांदोरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।